नमस्कार, जय महाराष्ट्र. मी केतन नाईक, सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना. गेल्या काही महिन्यांपूर्वी आपल्या अमरावती येथील टेक्सटाईल पार्कमध्ये जे गोल्डन फायबर नावाची कंपनी आहे त्या ठिकाणी आपली संघटनेची स्थापना झाली होती. याच दरम्यान याच्या थोड्यासा आधी तिथले आपले जे कोण कामगारचे प्रतिनिधी आहेत त्यांनी कामगार आयुक्त कार्यालयामध्ये त्यांना किमान वेतन व्यवस्थित मिळत नाही आणि ते तुम्ही येऊन तपासा अशा पद्धतीचा निरीक्षण अहवाल तयार करण्याकरता मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कालांतराने केला आणि आज एक अत्यंत चांगली गोष्ट घडलेली आहे की मागच्या 6 महिन्याचा किमान वेतनामधला जो काही फरक होता, जवळपास 1000 ते 1500च्या घरामध्ये हा फरक किमान वेतनाचा दर महिन्याला होता. हा मागच्या 6 महिन्याचा फरक व्यवस्थापनाने सर्व कामगारांना दिलेला आहे. एकूण 1000 कामगारांना या गोष्टीचा आज लाभ मिळालेला आहे. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी मुद्दाम एक गोष्ट सांगतो. या कंपनीचे जे मालक आहेत श्री बियानी, त्यांची जी अरेरावी आहे या सर्व विषयाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत चुकीचा आहे. आता त्यांनी ही 6 महिन्याची रिकव्हरी कामगारांना दिलेली आहे. मनसेचा झेंडा त्या ठिकाणी लागला त्याच्या भीती खातर त्यांनी ही रिकव्हरी त्यांना दिली आहे. पण हा 6 महिन्याचा विषय नसून किमान 2016 पासून 8 ते 10 वर्षाची ही रिकव्हरी त्यांना देणं बंधनकारक आहे आणि याच्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सतत पाठपुरावा करेल. आम्ही कोर्टात देखील हा विषय आता पुढच्या काही दिवसांमध्ये नेतोय. त्या पद्धतीची वकिलांशी बोलणी देखील आमची झालेली आहे. मी सर्व कामगारांना पहिले तर अभिनंदन करतो की तुम्ही जी एकजूट दाखवलीत, सन्मान्य राजसाहेबांच्या या संघटनेवरती जो विश्वास दाखवलात त्याचं हे पहिलं पाऊल आज आपण यशस्वीरित्या चढलेलो आहे आणि ही लढाई याच्या पुढेही आपण घेऊन जाणार आहोत. ही माहिती व सूचना सर्व कामगारांना मिळावी म्हणून आज आपल्यासमोर आलो होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.